जसं तुम्ही म्हणालात की ब्राह्मणांविरोधात किंवा ब्राह्मण्यत्वाविरोधात बाळासाहेबांचा हे होतं, पण तरी महाराष्ट्राला बाळासाहेबांनी ब्राह्मण मुख्यमंत्री दिले. बाळासाहेबांनी कधीही जात पाहिली नाही. मला सांगा, शिवसेनेच्या नेत्यांची कोणाची जात तुम्हाला माहिती आहे का? हिंदू धर्मामधलं जे वाईट चालीरीती आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, या सगळ्या त्यांना अवेरून स्वच्छ हिंदुत्व लोकांसमोर आणायचं होतं त्यांना. चंद्रकांत खैरे हे बुरुड समाजाचे होते. होय, हे नंतर कळलं. बरोबर. परंतु बुरुड समाज महाराष्ट्रामध्ये आहे किती? बरोबर. एवढंच. त्यांना खैरेंना केंद्रातला मंत्री केले. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे तुम्हाला जाणवायला लागले. परंतु उद्धव ठाकरे 1985 पासून शिवसेनेच्या घडामोडीत आहेत. ते स्वतः 1985च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी रन केलं. लोकसभेच्या निवडणुका जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाने लढवायच्या, विधानसभेच्या शिवसेनेने लढवायच्या. बरोबर. ही त्यावेळीची वाटणीच झालेली होती. कारण त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात पसरलेला नव्हता. बाळासाहेबांचं बोट पकडून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये वावरले. व्यासपीठावर एकाने गाजवायचं आणि पाठीमागे उद्धवनी पाहायचं. अशा प्रकारची रचना 85 पासूनच झालेली होती. परंतु त्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या होत्या तिथे राज ठाकरेंच्या. साहजिक आहे ना. आज बाळासाहेबांचं काय केलं असतं? त्याचा श्रीधर खोपकर जसा केला ना ठाण्याचा, तसं एकनाथचं झालं असतं ना. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. अर्थातच बाळासाहेबांबद्दल महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशभरामध्ये काय भावना आहेत हे सर्वांना माहीत आहे. परंतु बाळासाहेबांसोबत काम केलेली अशी काही व्यक्ती आपल्यासोबत आज जुळलेली आहे. आज आपण त्यांच्याकडून काही त्यांची आठवणी, त्यांचे किस्से जाणून घेणार आहोत. त्यांची ओळख मी तुम्हाला करून देणार आहे आज. पत्रकारिता क्षेत्रामध्ये 4 दशकं काम केलेली, सुरुवातीला मार्मिक, त्यानंतर नवशक्ती आणि सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या सुरुवातीपासून जवळपास 18 वर्षे सामनामध्ये कार्यरत असणारे हरीश कैची सर. नमस्कार सर. नमस्कार. सरकारनामा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. तर बाळासाहेबांचं जन्मस्थळ पण पुणे आणि आपणही पुण्यातले आहात. तर पुण्याशी बाळासाहेबांचं नातं हे तुम्ही कसं सांगाल? नाही, तुम्ही म्हणला तसं बरोबर आहे. बाळासाहेबांचा जन्म पुण्यामध्ये झाला. कारण त्यांचे वडील जे होते प्रबोधनकार ठाकरे हे पुण्यामध्ये राहत होते. त्यांचं प्रबोधन नावाचं जे पाक्षिक होतं ते पुण्यातून सदाशिव पेठेतून ते प्रसिद्ध करायचे. परंतु त्यांच्या ज्या चळवळी होत्या त्या ब्राह्मण्याच्या विरोधामध्ये होत्या. त्यामुळे ब्राह्मण विरोधामधली जी काही मंडळी होती ती सगळी एकत्र आली होती त्यांच्या प्रेसमध्ये. इव्हन जयंतराव टिळकांचे वडील म्हणजे लोकमान्यांचे चिरंजीव हे देखील प्रबोधनकारांबरोबर तिथे बसायचे. त्यामुळे त्या सगळ्या वातावरणामध्ये ब्राह्मण विरोधी वातावरण झाल्यामुळे त्यांना तिथे खूप त्रास झाला. म्हणजे त्यांच्या घरासमोर मेलेली जनावर आणून टाकायचे. अगदी त्यांची अंत्ययात्राही काढली गेली प्रबोधनकारांची. म्हणजे आता उद्धव ठाकरे जे म्हणत असतात की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही वगैरे, तर त्यांची जी काय जे विचार आहेत तर तेच एक्झॅक्टली बाळासाहेबांचे विचार होते. म्हणजे हिंदुत्वाबद्दल बोलतोय आपण. नाही, हिंदुत्वाबद्दल म्हणत असाल ना तुम्ही, तर बाळासाहेबांचं देखील हेच हिंदुत्व होतं. शेंडी जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. म्हणजे तुम्हाला अगदी एक उदाहरण सांगतो. तुळजापूरला एक अधिवेशन झालं होतं शिवसेनेचं. त्यावेळेला ते देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तर तिथल्या जे भोपे असतात त्यांनी सांगितले की तुम्ही देवीची अभिषेक करा, देवीचा अभिषेक करा. म्हणून अभिषेक करायला सुरुवात केल्यानंतर त्या भोप्यांनी केळी घेतल्या, त्या देवीच्या अंगावर अशा घातल्या, दही आणलं, दही लावलं, लिंबू आणलं, लिंबू लावलं आणि ते सगळं केल्यानंतर त्याचा तो प्रसाद घ्या म्हणून सांगितलं. मला वाटतं ती प्रथा आजही तिथे सुरू आहे. पण ते जे होतं ना ते प्रसाद म्हणून बाळासाहेबांना द्यायला गेलं. बाळासाहेबांनी झिडकारलं. अच्छा, अरे चांगली दही होती, दही केळी चांगले होत्या, लिंबू चांगले होते, हा प्रसाद न देता तुम्ही ते घासताय, ते हे करताय, घाण करताय आणि तुमचं अंगावर एवढा घाम आहे, तो घाम सगळा त्यात पडतोय आणि तो प्रसाद म्हणून मी घ्यायचा, हट मी प्रसाद घेणारच नाही. पण सर बाळासाहेबांनी तरीही हे त्यांचं हिंदुत्व होतं. अच्छा, जसं तुम्ही म्हणालात की ब्राह्मणांविरोधात किंवा ब्राह्मण्यत्वाविरोधात बाळासाहेबांचा हे होतं, पण तरी महाराष्ट्राला बाळासाहेबांनी ब्राह्मण मुख्यमंत्री दिला. हो, मुळात असं आहे की बाळासाहेबांनी कधीही जात पाहिली नाही. बाळासाहेबांनी कधीही जात पाहिली नाही. मला सांगा, शिवसेनेच्या नेत्यांची कोणाची जात तुम्हाला माहिती आहे का? नाही. त्याचं कारणच हे,
इव्हन प्रबोधनकारांनी देखील कोणाची जात कधी पाहिली नाही, कोण माणूस आहे ते त्यांनी कधी पाहिलेलं नाही. त्यांचं हिंदुत्व ते आग्रही हिंदुत्ववादी होते, प्रबोधनकार देखील आणि बाळासाहेब देखील, परंतु ते सुधारणावादी होते. त्यांना हिंदू धर्मामधलं जे वाईट चालीरीती आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, या सगळ्या त्यांना अवेरून स्वच्छ हिंदुत्व लोकांसमोर आणायचं होतं. त्यांना सर्व धर्म समभाव ज्याला म्हणतो ना, त्या पद्धतीने सर्व जातींचा समभाव त्यांना हवा होता. त्यामुळे कुठल्याही जातीला त्यांनी जवळ केलं नाही, कुठल्याही लांब केलं नाही. म्हणजे तुम्हाला पाहिलं असेल तर चंद्रकांत खैरे हे बुरुड समाजाचे होते, हे नंतर कळलं. बरोबर. परंतु बुरुड समाज महाराष्ट्रामध्ये आहे किती? बरोबर. एवढंच. त्यांना खैरेंना केंद्रातलं मंत्री केलं. म्हणजे महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणं आहेत की जसं पूर्वीची लोक म्हणायचे की बाळासाहेबांनी जर समजा एखाद्याला शेंदूर लावला तर तो लोक अक्षरशः देव बनवायचे. आणि अशी मी त्याला उलट म्हणतो, बाळासाहेबांचा परिसर स्पर्श ज्याला ज्याला लागला त्याच्या आयुष्यात सोनं झालं. मी शेंदूर या अनुषंगाने म्हणालो होतो की भगवा, बाळासाहेबांचा भगवा ज्याला लागला म्हणजे टिळा लागला तो व्यक्ती जनतेने स्वीकारला, हे अनोखं नातं होतं. सर आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, बाळासाहेबांची तुमची पहिली भेट? माझी पहिली भेट म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, मार्मिकमध्ये मी गेलो. म्हणजे ज्यावेळेला मला सगळं जाणवतं त्यावेळेला, मार्मिकमध्ये गेल्यानंतर मला त्यांनी एक काम सांगितलं. त्यावेळेला द पा खांबेटे नावाचे संपादक होते. बाळासाहेब जरी असते तर व्यंगचित्र काढायचे, परंतु लेखन जे ते सगळं खांबेटे पाहिजे. मग त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही गडकोट किल्ल्यांवरची सिरियल करू शकाल, कारण त्यावेळी मी गडकोट किल्ले फिरत होतो. बरं. असं चर्चेमध्ये त्यांना सांगितलं. ते म्हणले त्याच्यावर तू सिरियल कर. जवळजवळ 52 गडकोट किल्ल्यांची सिरियल मी मार्मिकमध्ये, बाळासाहेबांनी तुम्हाला सांगितलं की सिरियल कर. हां, त्यामुळे तिथे वर्षभर ते सिरियल माझं चालू होतं तिथे. बरं बरं. सर आता त्याच दरम्यान संजय राऊत तिथे त्यांचं आर्टिकल असायचं. बरं. अभियान नावाचं सदर त्यांचं असायचं त्यावेळेला. हो. अच्छा. सर आता आपण सामनामध्ये आलोच आहोत, तर तो प्रश्न असा, मार्मिक त्यानंतर सामना सुरू झाला. तुम्ही जसं म्हणालात की सामनामध्ये देखील तुमचा कामाचा अनुभव आहे आणि सामनाच्या सुरुवातीपासूनचा पहिल्या दिवसापासून ते 18 वर्षाचा. तर बाळासाहेब असताना सामनाची शैली आणि जी म्हणजे लोकांची जी एक आवड होती सामनाबद्दलची, आणि त्यानंतर आता जो काय बदल झालेला आहे तो नेमका काय बदल झाला तुम्हाला काय वाटतं? का तसाच आहे अजून सुद्धा? बातम्यांचं स्वरूप बाजूला ठेवूया थोडंसं. सामना म्हणजे बाळासाहेबांचा अग्रलेख. हो, पण बाळासाहेब असताना अगदी तेच सांगतो तुम्हाला. तुम्ही जो अग्रलेख द्याल तो बाळासाहेबांना दाखवायला लागायचा. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 3 वर्ष अशोक पडबिद्री त्याचे संपादक होते. ते समाजवादी विचाराच्या चळवळीतून वर आलेले. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र समितीची जी चळवळ होती संयुक्त महाराष्ट्राची, जॉर्ज फर्नांडिस बरोबर पडबिद्रींनी काम केलेलं होतं. त्यांची विचारसरणी ही समाजवादी होती. तरी देखील त्यांनी सामनाचे सुरुवातीचे जे आग्रह लिहिले ते आग्रहलेख बाळासाहेबांना दाखवायला लागायचे. पण मग आज बाळासाहेब सेन्सर करायचे ते, की हे वाक्य नको, हे करा, ते करा. अनेकदा ते डिक्टेट करायचे. म्हणजे मी डिक्टेशन घेतलेलं आहे त्यांचं. ते डिक्टेट करायचे की हे हा अग्रलेख पाहिजे. तेवढं लक्ष बाळासाहेबांचं हो सुरुवातीपासून होतं. इव्हन संजय राऊतांनी जरी आग्रह लिहिले ना तरी ते बाळासाहेब पाहायचे. पण मग आज कुठेतरी परिस्थिती वेगळी नाही. त्याचं कारण असं की बाळासाहेबांची जी शैली होती, लेखन शैली, ती सगळी संजय राऊतांनी आत्मसात केलेली. बरं. म्हणजे त्यांनी जे विचारात तर फरक पडला नाही ना, पडलेला काही. हा फरक आहे ना. बरं. बाळासाहेबांचा विचार कोळून पेलेले संजय राऊत आहे. अच्छा. म्हणजे एखाद्या घटना घडल्यानंतर ज्या काही भूमिका संजय राऊतांनी घेतली, एखादी घटना घडल्यानंतर बाळासाहेब काय भूमिका घेतील, अच्छा, हे ज्यांना वाटलं होतं ना, तसं संजय राऊतांचं. बरं. म्हणजे आता या घडीला बाळासाहेब असते तर त्यांनी हेच सांगितलं असतं किंवा हेच निर्णय घेतले असते. हो, हेच निर्णय घेतले असते. बरं. इतकं त्यांच्या वैचारिक जे मिलन झालेलं आहे ना, बरं, एवढे त्यांच्यावर संस्कारच झालेत त्या पद्धतीचे. हा विषय झाला सर संजय राऊतांचा. जर आपण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळासाहेबांची सुद्धा तिसरी पिढी, जो आक्रमकपणा, जी ठाकरी शैली जी होती, जी बाळासाहेबांमध्ये होती, जो त्यांच्या बोलण्यातली जरब होती, ती थोडीफार कुठेतरी कमी कमी होत आता आदित्य ठाकरेंपर्यंत आली असं वाटतं का? ही जनरेशन गॅप आहे मोठी. प्रबोधनकारांची जी शैली होती ना ती बाळासाहेबांकडे नव्हती. लक्षात घे. प्रबोधनकारांची जी शैली होती ती 100% शैली होती. तर बाळासाहेबांची शैली ही 40 ते 50% होती. तुम्हाला आज बाळासाहेबांची भाषा म्हणजे जी
अशी दगदगती वाटते ना, त्याहीपेक्षा जास्त म्हणजे बाळासाहेबांच्या भाषा म्हणजे वाघाची डळकाळी वगैरे असं नाही, त्याहीपेक्षा प्रबोधनकारांची भाषणं तुम्ही जर बघितलीत ना, ती प्रचंड दगदगती होती ती. म्हणजे त्यांचं लेखन तुम्ही जर वाचलं तर तुमचे कानाशिले आहेत ना तप्त होतील, अशा पद्धतीचं त्यांचं लेखन होतं प्रबोधनकारांचं. ते बाळासाहेबांमध्ये नव्हतं. बाळासाहेबांची शैली उद्धवनमध्ये नसते, प्रत्येकाच्या स्वभावाचा वैशिष्ट्य असतं. अर्थातच बाळासाहेबांचा स्वभाव जो होता तो वेगळा होता. बरोबर. बाळासाहेबांना महाराष्ट्रातल्या समाजाची नाडी माहिती होती. सगळ्या समाजांचं अंतर्गत जे काय आहे ते सगळं त्यांना माहिती होतं. ज्यांना महाराष्ट्रात राजकारण करायचं त्यांना ते समजलं पाहिजे. पण मग सर आज असं जर म्हणालो आपण तर मग कुठेतरी उद्धव ठाकरे यामध्ये कमी पडलेत आपण उद्धव असं ठाकरे आता आपल्याला दिसतात म्हणून लक्षात आलं की नाही. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे तुम्हाला जाणवायला लागले, परंतु उद्धव ठाकरे 1985 पासून शिवसेनेच्या घडामोडीत आहेत. ते स्वतः 1985च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी रन केलं. त्यांची उद्धव ठाकरे आणि संजय सुरे हे त्यांचे मित्र, या दोघांनी मिळून एक जाहिरात संस्था काढली होती चौरंग नावाची, आणि शिवसेनेची सगळी यंत्रणा जी आहे ना ती चौरंगामधून चालायची. शिवसेनेचे प्रचाराची यंत्रणा धुराकुणी तर उद्धव ठाकरेंनी घेतलेली होती सगळ्या अंगावर. म्हणजे ज्याला बॅकस्टेज काम म्हणतो ना ते सगळं उद्धव ठाकरे करत होते. पण तरी उद्धव ठाकरेंनी भाजप पासून घेतलेली फारकत हा कुठेतरी एक आत्मघातकी किंवा कुठेतरी लॉस होणारा असा तुम्हाला निर्णय वाटतो का त्यांचा? आजची परिस्थिती बघितली तर नाही. असं आहे, मुळात शिवसेनेने घेतलेलं हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षाच्या आधी घेतलं होतं. थोडंसं बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो. याच अनुषंगाने सर एक प्रश्न आहे तुम्हाला. बाळासाहेब असताना शिवसेनेची जी पॉवर, जी ताकद महाराष्ट्रात होती, ते नसताना किंवा त्यांच्यानंतर कुठेतरी भाजपची डॉमिनन्स ही महाराष्ट्रात वाढली. ते सांगतो तुम्हाला आता थोडंसं विस्ताराने सांगतो. 1987 सालची गोष्ट ही. मुंबईमध्ये विलेपार्ले मतदारसंघ होता. बरोबर. हां. तर तिथे हंसराज भुगरा या नावाचे काँग्रेसचे आमदार होते. त्यांचं निधन झालं होतं. निधन झाल्यानंतर तिथे पोटनिवडणूक लागली होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये जनता पक्ष त्यावेळेला आजचा भाजप जनता पक्षामध्ये होता. त्यावेळेला जनता पक्षानं प्राणलाल व्होरा यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेनं डॉक्टर प्रभू यांना उमेदवारी दिली होती. आणि ती निवडणूक जी होती 87 सालची ही अत्यंत गाजली सगळ्याच अर्थानं. कारण त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू है, हिंदू असाल तर हिंदूंना मतं द्या, बरोबर, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. बरोबर. आणि त्यावेळेला ती जागा डॉक्टर रमेश प्रभू हे त्यावेळेला मुंबईचे महापौर होते, ते निवडून आले. ते निवडून आल्यानंतर तिथे काँग्रेसचे जे उमेदवार होते प्रभाकर कुंटे नावाचे वयस्कर होते, त्यांनी कोर्टात धाव घेतली आणि घटनेमध्ये धार्मिक प्रचार करू नये असं सांगितलं असल्या कारणानं बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू यांनी धर्माचा प्रचार केला आणि धर्मावर मतं मागितली. म्हणून ही निवडणूक रद्दबातल करावी अशी याचिका दाखल केली. त्याचा निकाल लागला आणि त्या निकालात रमेश प्रभूंची आमदारकी रद्द झाली आणि बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्ष मतदानाचा अधिकार बाळासाहेबांचा काढून घेतला गेला. बरोबर. निवडणूक आयोगाने काढला, कोर्टाच्या आदेशावरनं काढला. बरोबर. त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा स्थापन झाला होता 88-89 सालीची गोष्ट आहे. आणि त्यांना त्यावेळेला पहिल्यांदा असं जाणून झालं की आपण हिंदुत्वावर जर मतं मागितली तर लोक आपल्याला मतं देत आहेत. तोपर्यंत भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघाने हिंदुत्वावर मतं नाही, ते मागच्या दारानं सांगत होते आम्ही हिंदुत्ववादी, पण उघडपणे हिंदुत्वावर मतं मागितलेली नव्हती त्यांनी कधीच. कारण त्यांनी गांधीवादी समाजवाद स्वीकारला होता त्यावेळेला. बरोबर. हे जेव्हा प्रमोद महाजनांच्या लक्षात आलं की नाही हिंदुत्वावर मतं मिळतात, म्हणून प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांना भेटून ही इच्छा प्रकट केली त्यांच्याकडे, मला असं करायचं, आपल्याला एकत्र आलं पाहिजे, नाहीतर काँग्रेसचा कधीच संपणार नाही वगैरे असं. त्या भाजप आणि शिवसेनेच्या युतीत प्रमोद महाजनांचा मोठा. पण बाळासाहेब तेव्हाही तयार नव्हते. परंतु मग संघाची जी काही पत्रकार मंडळी होते, मग दिवा गोखले असतील, प्रभाकर गोखले असतील, आणखी गवा बेहरे असतील, ही मंडळी रोज बाळासाहेबांकडे संध्याकाळी बसायला लागली. आणि मग या तिघांनी
बाळासाहेबांना समजावून सांगितलं. समजावून सांगण्यापेक्षा रोज महिनाभर रोज का 2-4 महिने बरोबर येत होते आणि त्यांना समजावून सांगत होते सगळं हिंदुत्व कशी गरजेचं आहे म्हणून. तेव्हा बाळासाहेबांना असं वाटायला लागलं की हे खरंच आहे. आपण मराठी म्हटलं तर मुंबईमध्ये आपली टक्केवारी किती आहे. जी भूमिका घेऊन शिवसेना उभी राहिली मराठी माणसाच्या हक्कासाठी किंवा नोकऱ्यांसाठी, त्याची टक्केवारी किती आहे. त्यात किती पक्षाचे विचाराचे आहेत. त्यात भाजपचे आहेत, काँग्रेसचे आहेत, समाजवादी आहेत. मग आपल्याला किती टक्का मिळणार. मग आपण कधीच वाढू शकणार नाही. जर प्रमोद म्हणतोय त्या पद्धतीनं जर आपण हिंदुत्वाच्या बाजूला गेलो तर आपला स्पॅन वाढेल. बरोबर. म्हणून मग त्यांनी युती केली ती. आणि त्याच दरम्यान शरद पवारांच्या समाजवादी पक्षानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संभाजीनगरलाच झाला ते. बरोबर. तर मग तिथे एक पोकळी निर्माण झाली होती. अच्छा. आणि मग ही पोकळी सगळी शिवसेनेकडे वळाली आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झाली तिथे. बरोबर. त्याच्यानंतर ती 25 वर्ष राहिली. त्यानंतर मग सर महाराष्ट्रात मोठा भाऊ शिवसेना आणि देशात भाजप असं सूत्र होतं. शिवसेना प्रमुखांचं म्हणणंच असं होतं की राज्य आम्ही बघतो, देश तुम्ही बघा. म्हणून त्यावेळेपासूनच लोकसभेच्या निवडणुका जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाने लढवायच्या, विधानसभेच्या शिवसेनेने लढवायच्या. बरोबर. ही त्यावेळची वाटणीच झालेली होती. कारण त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात पसरलेला नव्हता. बाळासाहेबांचं बोट पकडून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये वावरले. बरोबर. त्यावेळेला प्रमोद महाजनांचं एक वाक्य पण आहे की बाळासाहेबांच्या एका सभेमुळं आम्हाला लाख मतं मिळतात, मग आम्ही का हट्ट त्यांची साथ सोडायची. तेच कारण संघामधून असं वातावरण निर्माण झालं होतं की आता शिवसेनेची युती नको. शिवसेनेचे बाळासाहेब अशा भूमिका घेतात ते आपल्याला त्रासदायक आहे. बरोबर. म्हणून शिवसेनेची युती नको अशी भूमिका होती. कारण भारतीय जनता पक्षामध्ये जी काही मंडळी होती म्हणजे सूर्यभान वाढणे असतील किंवा अशी ज्या बहुजन समाजाची मंडळी होती त्यांना विरोध होता. बरोबर. बाळासाहेबांना. ते कालांतराने ही परिस्थिती बदलत गेली. पण मग तेच झालं की जसं की सुरुवातीच्या काळामध्ये हिंदुत्व म्हटलं की शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे असं आपसुकच वाटायचं. तर ही जी प्रतिमा आहे ही प्रतिमा कुठेतरी शिवसेने कमी होत गेली. आज हिंदुत्व म्हटलं की लोक पहिले भाजपकडे बघतायत. मग यात कुठेतरी शिवसेनेचा बॅकलॉग आपल्याला जाणवतो. शिवसेनेचा इतिहास सध्याच्या शिवसेनेचा म्हणतो मी. नाही, शिवसेनेचा इतिहास तुम्ही जर पाहिलात तर हे हिंदुत्वाचं जो आग्रही हिंदुत्व जे आहे ना हे नंतर युती झाल्यानंतर निर्माण झालेलं आहे. त्याच्या आधी मराठी हीच भूमिका होती त्यांची. बरोबर. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी समाजवादी पक्षांची युती केली. हो. इव्हन बाळासाहेब शिवसेना सुरू करण्याच्या आधी डाव्या विचारसरणीमध्ये सामील होणार असं सुद्धा तेव्हा नाही. कसं होतं, नीलकंठ खाडीलकर नवाकाचे संपादक आहेत, त्यांनी प्रॅक्टिकल सोशॅलिझम या नावाचं हिंदुत्व आणि कम्युनिस्ट ह्याच्या विचारसरणीचं एकत्र आणलं होतं. बरं. परंतु कम्युनिस्टची विचारसरणी काय हे माहिती करून घेण्यासाठी कम्युनिस्ट विचारसरणीचे काही नेते हे बाळासाहेबांकडे बसत होते आणि बाळासाहेब त्याची ती माहिती घेत होते. कारण त्यावेळेला नीलकंठ खाडीलकरांनी हे सगळं बाहेर आणलेलं होतं. बरोबर. मग तो जो प्रकार होता तो कामगारांना ताकद देणारा होता. बरं. हे सगळं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिकल सोशॅलिझम घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे त्या पद्धतीनं होतं. मग मागाशी मी सांगत होतो की समाजवादीची युती केली पहिल्यांदा त्यांनी. नाही असं नाही, समाजाची युती करून महापालिकेची निवडणूक लढवली. पण त्याच्याही आधी तुम्हाला सांगतो राजकारण करायचं नाही, सामाजिक संघटनाच ठेवायची शिवसेना अशी पहिली भूमिका होती त्यांची. होय. म्हणजे 80% समाजकारण 20% राजकारण असं सूत्र होतं. हे महापालिकेची निवडणूक लढवताना. पण ज्यावेळेला स्थापन झाली शिवसेना त्यावेळेला त्या 100% समाजकार्य. बरं. मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देणं हे त्यांचं प्रामुख्यानं काम होतं. बरोबर. ज्या मुंबईमध्ये सगळ्या कंपन्या होत्या, गिरण्या होत्या, इथं मराठी तरुण कामाला लागले पाहिजेत. पण आता काळानुरूप शिवसेनेने ते सूत्र सुद्धा बदललं. म्हणजे 80% मुळात असं आहे की मुंबईमध्ये कंपन्या राहिल्या किती, मुंबईमध्ये ऑफिसेस राहिले किती, तिथे आता सर्व्हिस इंडस्ट्री जो फोकस आहे तो राजकारणावर जास्त. आणि आता तुम्हाला सांगतो म्हणजे राजकारणातून समाजकारण असं त्यांचं सांगतो. तिथं ज्या वेळेला 100% घेतलं त्यावेळेला बरोबर कोण होतं, शरद पवार पण होते. बरोबर. रामराव अधिक पण होते, जॉर्ज फर्नांडिस पण होते. परंतु जेव्हा महापालिकेच्या निवडणुका लढवायचं ठरवलं ते सगळं वेगळं झाले. आणि त्यावेळेला समाजवादीचे नाना दंडवते जे आणि प्रमिला दंडवते किंवा प्रजा समाजाची मंडळी सगळी बरोबर आली आणि त्यांनी एकत्रित येऊन महापालिकेत निवडणूक आली. कारण
त्यांचं म्हणणं होतं की लोकांचे स्थानिक प्रश्न महत्त्वाचे, राष्ट्रीय राजकारण आम्हाला काही नको. सर परंतु ते सोडवताना पण त्यांना असं जाणवायला लागलं की नुसतं महापालिकेचं काम करून चालणार, राज्यात लढवायला लागेल. होय. परंतु 25 वर्ष त्यांना प्रतिनिधित्व मिळालं नाही राज्याचं विधिमंडळामध्ये. बरोबर. सर आता बाळासाहेबांचा विषय आपला हा सुरू आहे शिवसेनेच्या सुरुवातीचा. त्यानंतर जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व बदल झालं आणि जेव्हा बाळासाहेबांनी निर्णय घेतला की उद्धव ठाकरे हे पुढचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष किंवा पक्षप्रमुख असतील आणि तिथे कुठेतरी राज ठाकरे दुखावल्या गेले, बाहेर पडले, तर बाळासाहेबांची ती भूमिका जी होती, ती बाळासाहेबांची भूमिका ही केवळ पुत्रप्रेमापोटी होती की खरोखरच राज ठाकरेंपेक्षा जास्त क्षमता उद्धव ठाकरेमध्ये तेव्हा जाणवत होती? नाही, तुम्हाला तर सांगितलं, बाळासाहेबांची कॉपी म्हणजे राज ठाकरे. तरी त्यांना बरोबर असं सर्वसामान्यपणे समजलं जात होतं. दोघंही बाळासाहेबांच्या हाताखाली लहानाचे मोठे झाले. पण मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये राज ठाकरे जास्त बाळासाहेबांच्या सोबत. दोघंही बरोबरच होते ना. जसे राज ठाकरे व्यंगचित्र काढतात तसे उद्धव ठाकरे देखील व्यंगचित्र काढत होते. पण त्यांना फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट झाला, ते तिकडे गेले. बरं. दोघेही जे विद्यार्थी होते. बरं. दोघांवर बाळासाहेबांबरोबर घरात एकत्रच राहत होते. बरं. म्हणजे राज ठाकरे स्वतःच्या वडिलाकडे श्रीकांत ठाकरेकडे राहण्याऐवजी बाळासाहेबांच्या मांडीवरच लहानचे मोठे झाले. होय. बरोबर की नाही? अगदी. शेवटी असं आहे की दोघांवर संस्कार झालेलेच आहेत. त्यावेळेला असं अशा पद्धतीचं होतं की व्यासपीठावर एकाने गाजवायचं आणि पाठीमागं उद्धवणी पाहायचं. अशा प्रकारची रचना 85 पासूनच झालेली होती. बरं. राज म्हणजे हे आधीपासून त्यांच्या बाळासाहेबांच्या डोक्यामध्येच होतं ना. पण मग याची राज ठाकरेंना कल्पना किंवा तसं होती ना, कल्पना आली होती ना त्यांना, नाही असं नाही. परंतु त्यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या होत्या तिथे राज ठाकरेंच्या. साहजिक आहे ना. सभा गाजवत कोण होतं? राज ठाकरे. राज ठाकरे गाजवत होते. त्यामुळे बाळासाहेबांनंतर मीच, कारण लोक सगळे म्हणजे बाळासाहेबांची कॉपीच आहे असं सगळे म्हणत होते ना. अर्थातच. त्यामुळे एक काही असं तरी वय आहे त्यांचं, त्या वयात त्यांना असं वाटणं साहजिक आता मीच सगळं पाहायचं. परंतु सगळ्यांना सांभाळून घेणं हे जे काही लागतं ना ते नव्हतं त्यांच्याकडे त्या काळामध्ये, राज ठाकरेंकडे. राज ठाकरे बघा, राज ठाकरेंच्या सुरुवातीच्या काळामध्ये असलेली जी काही आणि हे गुण उद्धव ठाकरेंमध्ये होते त्यावेळेला होते ना. बरं. मी सांगतो नाही ना, राज ठाकरे हे च्या बरोबर स्थापनेच्या वेळेला जी काही मंडळी होती ना, बरोबर, बाळा नांदगावकर सोडल्यानंतर बाकी कोण आहेत आता त्यांच्याबरोबर? सगळे कोणीच नाहीच. बरोबर. जी मंडळी जवळ आली ती सगळी परत लांब गेली. बरं. म्हणजे माणसं सांभाळायची जी कला असते ना ती नाहीच आहे ना. पण सर आपण जर हा मुद्दा लक्षात घेतला तर आता जसं की शिवसेनेमध्ये फूट पडली आणि केवळ माणसं सांभाळता नाही आली हे सांगून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि जे काही वर्षानुवर्षाची जुनी बाळासाहेबांची शिवसैनिक मंडळी होती ती देखील तोच आरोप करून बाहेर पडली उद्धव ठाकरेंवर. बाळासाहेबांचं नेचर आणि उद्धव ठाकरेंचं नेचर, ह्या नेचरमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आज बाळासाहेबांचं तर काय केलं असतं, त्याचा श्रीधर खोपकर तसा केला ना ठाण्याचा, तसं एकनाथचं झालं असतं ना. हे हवंय का? बरं. परंतु बाळासाहेब गेल्यानंतर देखील महापालिकेच्या 2 निवडणुका आणि 2 विधानसभाच्या निवडणुका उद्धव ठाकरेंनीच जिंकल्यात ना. बरोबर. त्यात काय फरक पडलाय का? ज्या वेळेला तुम्हाला मुख्यमंत्रीपदाचं हे दाखवलं जातं की तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ किंवा मंत्रीपद देऊ, तोपर्यंत ते महसूल मंत्री होतेच ना. बरं. एकनाथ शिंदे महसूल मंत्री होते ना, मग काय गेले सोडून? ते त्यांचा आरोप होता की शिवसेनेचं जे हिंदुत्व होतं ते आता कुठेतरी लुप्त पावलंय. हिंदुत्व म्हणजे काय असतं मला सांगा ना. हे की हिंदुत्व म्हणजे काय आहे तुम्ही व्यासपीठावरून सांगू शकता? मला हिंदुत्वाला मत द्या म्हणून सांगू शकता? ते घटनेच्या विरुद्ध आहे तुमच्या. बरोबर. तुमचं निवडणूक रद्द होऊ शकतं. बरोबर. हिंदुत्व सोडलं म्हणजे एक उदाहरण सांगा ना. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं किंवा शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. शिवसेने हिंदुत्व सोडलेलं नाही. थोडक्यात म्हणजे एकनाथ शिंदे हे जे काही भाजप बरोबर स्वार्थासाठी गेलेत, स्वतःच्या स्वार्थासाठी. हे जग जाहीर आहे ना. बरोबर. नाही म्हणजे आता मला सांगा त्याच्यामध्ये मतमतांतरी असू शकतात. नाही, मतमतांतर असू द्या, पण मग मी काय म्हणतो, मग ते मुंबई सोडून का निघून गेले? अच्छा. गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, गोव्याला गेले. का गेले ते? जर तुम्हाला तात्विक तुमचा जर विरोध होता, बरं, आदल्या दिवशी रात्री पण तुम्ही घरी होता मातोश्रीवर,
बरोबर. वाराणसीला अयोध्येला जायचं म्हणून तुम्ही निधी नेऊन ठेवला होता तिथे संजय राऊतांच्या घरी. जेव्हा संजय राऊतांना अटक केली तेव्हा ते निधी सापडला. पण मग एकनाथ शिंदेची नेमकी मागणी काय होती शिवसेनेत असताना जी त्यांना पूर्ण करू देत नव्हते? त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, दुसरं काय होतं? त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. बरं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं ना, सुरुवातीपासून ते सांगतायत मला नाही व्हायचं. अशा वेळी केवळ शरद पवारांच्या शब्दांमुळे किंवा शरद पवार नाही, बाकीचे सगळे काँग्रेसची मंडळी होती. मला सांगा, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण किंवा इतर सिनियर मंडळी जी होती ती सगळी मंडळी या ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार का? त्यांनी त्याला विरोध केला. बरं, त्यामुळे सगळं. पण आता परिस्थिती काय करणार? कोण करणार मुख्यमंत्री? बरोबर, उद्धव ठाकरेशिवाय कोणच नाही. आणि मग त्यांचा स्वतः उद्धव ठाकरेंचा हात शरद पवारांनी उचलून वर धरला. होय, हे आता हे सगळं छापून आलेल्या गोष्टी या सगळ्या. सर, त्यानंतर ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये टोकाचे एकमेकांना आरोप झाले. थोडक्यात म्हणजे फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यामध्ये, भाजपमध्ये. आणि असं म्हणता येईल का उद्धव ठाकरेंनी आता भाजप सोबतचे परतीचे दोर कापलेले आहेत स्वतःहून, की काहीतरी कुठंतरी अजून सुद्धा म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं, आणि विशेष करून महाराष्ट्राच्या राजकारणात काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जुन्या निवडणुका पाहिल्या, 2014ची निवडणूक पाहिली तर काय केलं? युती कुणी तोडली? एकनाथ खडसे यांनी ऐन वेळेला सांगून युती तोडली की नाही? शिवसेनेने युती तोडलीच नाही. बरं, ती त्यांनी तोडली. म्हणजे 2019चा पण 2019 पण मी तुम्हाला सांगतो ना, त्यासाठी 14 मध्ये ज्या निवडणुका झाल्या तेव्हा तुम्ही युती तोडली की नाही? स्वतंत्र लढले, चारही पक्ष स्वतंत्र लढले त्यावेळेला. त्यावेळेला 62 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरेंना तुम्ही म्हणता ना की बाळासाहेबांचं नाही, बाळासाहेबांपेक्षा जास्त आमदार निवडून आले. 62 आमदार निवडून आले ना त्यावेळेला. बरं, त्यावेळेला ह्यांनी काय मागितलं होतं? काही नाही ना. युती तुटल्यानंतर परत यायचं होतं. त्याला विरोधी पक्ष नेते कोण झालं होतं? एकनाथ शिंदे झाले होते ना. एकनाथ शिंदे. म्हणजे पक्षाचं नेतृत्व कोण करत होतं विधिमंडळात? एकनाथ शिंदेच करत होते. बरोबर. मग त्यांना जायचं काय कारण होतं? कारण त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला हे झालं की नाही, आता आपणच मुख्यमंत्री. नाही, पण मग आता जशा काही घडामोडी घडल्यात की फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटतं 3 वेळेस भेट झाली. आता उद्धव ठाकरेंची एकदा आणि आदित्य ठाकरेंची 2दा झाली. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग काय अशा राजकारणात चर्चा सुरू झाल्या की काही होऊ शकतं, कुठे काय होऊ शकतं. तर तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मुख्यमंत्र्यांना भेटणं हे काही नवीन नाही. ती तर भेट एकदम आपली कामं करण्यासाठी, ती कामापुरती भेट आहे. पण असं कुठेतरी वाटतं का? एक तर कसं आहे की अभिनंदन करणं. बरोबर. पहिल्यांदा विधिमंडळात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन. केवळ भेटच नाही सर, तुम्ही जर बघितलं असं सामनामधली अग्रलेखामध्ये सुद्धा संजय राऊतांकडून फडणवीसांची स्तुती सुरू झाली. सुषमा अंधारेंनी सुद्धा थोडा टोन बदलला. तेच बरोबर, मला माहिती, वाचतो मी पण ना. परंतु ती स्तुती अशी नाही हो, वस्तुस्थिती मांडलीच पाहिजे ना. तुम्हाला जर 132 आमदार निवडून आले असतील तर तुम्हाला हॅट्सअपच करायला पाहिजे ना. बरं, लोकांना तुम्ही हवात ना, त्यामुळे तुमचं अभिनंदन करणं काम. आमदार निवडून का आले आणि कशामुळे आले याच्यावर सुद्धा आरोप केले गेले. याच्यावर देखील डिबेट होऊ शकतं. लक्षात आले की नाही? मग तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक गावामध्ये कीर्तनकारांनी बैठका घेतल्या. बाकीचं सोडून द्या, बाकीचं ते ईव्हीएम वगैरे. हिंदुत्वाचा कल भाजपच्या बाजूने होता. म्हणजे बटेंगे तो कटेंगे अशी पण नारे चालल्यामुळे वातावरण निर्माण झालं ना. आणि याचा ज्या मुद्द्यावर बाळासाहेबांचं मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून, तोच प्रचार तुम्ही आता करताय. कुठे निवडणूक आयोग? आता काय करायला पाहिजे? आता निवडणूक आयोग काय करतंय? सरकार काय करतंय? हिंदुत्वावर प्रचार तुम्ही केला. गावोगावी कीर्तनकारांचे मेळावे घेतले. त्यांना सांगितलं तुम्ही जर ह्यांना निवडून दिलं तर तुम्हाला वारी बंद होईल, तुमची पंढरपूरची वारी बंद होईल, तुम्हाला देवाचं नाव घेता येणार नाही, कीर्तन करता येणार नाहीत. हे जेव्हा ग्रामीण भागात सेन्सिटिव्ह लोक असतात मतदार, बरोबर, त्यांच्यापर्यंत ते गेल्यामुळे हे वातावरण बदललं. हा एक मुद्दा आहे. अनेक गोष्टी सोडून द्या. मला भावलेला तो एक मुद्दा आहे की हा मुद्दा भारतीय जनता पक्षाने घेतला, तो अत्यंत योग्य घेतला होता. योग्य, चुकीचं काहीच नाही त्यात ते. बरं, म्हणून लोकसभेला का पराभव झाला ह्याचा विचार कोणी करत नाही, पण विधानसभेला काय विजय झाला याची चर्चा होते. बरं,
सर, आपण आता बाळासाहेबांची जवळपास बऱ्यापैकी सुरुवातीपासूनचा काळ बघत बघत आजपर्यंत आता आलो आहोत. तुम्ही त्यांच्या जवळून काम केलेलं आहे. असं म्हणतात की बाळासाहेब जेवढे विनोदी असं शैलीने काही किस्से हे ऐकवायचे भाषणामध्ये सुद्धा, तेवढेच ते तापटही असायचे. तर तुम्हाला तसा काही एखादा प्रसंग आठवतो का त्यांच्याबद्दलचा? नाही, तापट असं काही नव्हते होते. बाहेर बघणारा माणूस किंवा बाहेरशी बोलणारा माणूस आणि व्यक्तिगत शहाळं जसं असतं ना, बरं. फणसाचे गरे कसे असतात, वर टोकदार असतात पण आतमध्ये एकदम हळवा माणूस असतो. बाळासाहेब तसे होते. बाळासाहेब अत्यंत हळवे होते, प्रचंड हळवे माणसं होते, मनानं होतं ते. त्यांना काही घडलं तरी लागायचं त्यांना ते. बरं. आणि दुसऱ्याचं दुःख कधी त्यांनी बघवलं नाही. त्यांना काहीही झालं तरी त्यांना ते धावून जायचे. अनेक शिवसैनिकांचे हार्टचे ऑपरेशन त्यांनी केलेले, त्यांची घरदारं सांभाळलीत, की ज्यांना शिवसेनेच्या आंदोलनामध्ये सजा झालेली, जे तुरुंगामध्ये आहेत, त्यांची घरं बाळासाहेबांनी चालवलीत. बाळासाहेब नुसती घरं चालवली नाहीत, तर त्यांच्या वडिलांच्या बिडी काढीची देखील सोय लावलेली. शिवसैनिक जपलेत ना, ते बाळासाहेबांमुळे. मुंबईतले शिवसैनिक बाळासाहेबांच्या मागे का उभं राहतात? कारण स्थानिक लोकाधिकार समितीनं तिथल्या मराठी तरुणांना नोकऱ्या घेऊन दिल्या, त्यांना पोटाला लावलं. जे कोकणातून पश्चिम महाराष्ट्रातून लोक तिथे नोकरीसाठी जाते, त्यांना नोकरी द्यायचं काम बाळासाहेबांनी केलं. तर त्यांचं घर उभं राहिलं आणि ते घर उभं राहिलेले शिवसैनिक आज शिवसेनेमध्ये आजही टिकून आहेत. बरं. जे आज करायला हवं शिवसेना ते करत नाही आहे, म्हणून शिवसेना रोडावली आहे. बरोबर. मग ते एकनाथ शिंदेही करत नाही आहे आणि उद्धव ठाकरेही करत नाही. म्हणजे एक्झॅक्टली बाळासाहेबांचं उपजीविकेचं साधन जे आहे ना, बरोबर, हे अत्यंत गरजेचं होतं. बाळासाहेबांनी ते हेरलं होतं. थोडक्यात म्हणजे बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं किंवा बाळासाहेब जे करायचे ते सध्या दोन्ही शिवसेनेपैकी कोणाकडूनही होत नाही होत ना. राज ठाकरेंकडनं पण होत नाही. राज ठाकरेंना देखील शिवउद्योग सेना काढली त्यांनी. उद्योग, तरुणांना उद्योग करण्यासाठी तिथे काही 4 लोक कामाला लागतील म्हणून. बरोबर. तेही बंद पडलेले आहेत आता. बरोबर. म्हणजे जी भूमिका घ्यायला बाळासाहेबांनी घेतली ती घेतली का? नाहीच ना चालत आज. आज बाळासाहेबांची भूमिका कोणी चालवतच नाही तशी. बरं. नाव चालवत आहेत, फक्त नाव चालवत, दोघंही नाव चालवत आहेत. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे पण त्यांची भूमिका जी ना ती चालवत नाही. आता मगाशी तो विषय निघाला, हिंदुत्वाचा विषय, तो राहिला मगाशी अर्धवट बोलताना मध्ये, की शिवसेनेने सगळ्या पक्षांची युती केलेली, सगळ्याच. म्हणजे समाजवादी जशी केली, काँग्रेसही केली त्यांनी. शिवसेनेला वसंत सेना म्हणायचे. होय. म्हणजे वसंतराव नाईकांनी त्यांना सांभाळलं, वसंतराव दादा पाटलांनी त्यांना सांभाळलं. भाजपची ती युती केलेलीच आहे त्यांनी. इवन मुस्लिम लीगची युती केलेली आहे. बनातवाल्यांच्या मतांवर सुधीर जोशी महापौर झाले. त्यानंतर मुस्लिम लीग आणि म्हणजे शिवसेना यांची युती झाली. वरळीमध्ये त्यांच्या सभा झाल्या. आगामी निवडणुका एकत्र लढवायच्या हेही ठरलं होतं त्यावेळेला. युती शिवसेनेने सगळ्या पक्षांची केली. एखाद्या वेळेस गरज पडली तर शिवसेनेची एमआयएम सुद्धा सोबत घेऊ शकतात. नाही, आता मला सांगा, इंडिया आघाडीमध्ये आहेत ना एमआयएम? आहेत. म्हणजे तेच सांगतो तुम्हाला, प्रबोधनकारांचं जे हिंदुत्व आहे ना, तेच बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं आणि तेच उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आहे. परंतु एक नेरेटिव्ह तयार केलं गेलं की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का, बांधलं आणि सोडलं, असं काही नाही ना. बरोबर. कुठे हिंदुत्व सोडलं ते सांगा. म्हणजे आज जर तुम्हाला मी हा प्रश्न विचारला की जर बाळासाहेबांची खरी शिवसेना जे म्हणायचं गेलो तर त्याचं उत्तर आज कुठेच नाहीये. मला सांगा, एक विचार असतो, म्हणजे ती उद्धव ठाकरेंची पण नाही खरी शिवसेना बाळासाहेबांची, आणि एकनाथ शिंदेची पण नाही. जसं तुम्ही आता म्हणाल की दोघंही जण ती भूमिका बजावत नाहीये. मी तुम्हाला काय म्हटलं, नोकऱ्यांच्या संदर्भातली भूमिका बजावत नाहीये. बरं. बाकीचे विचार आहेत ना. कोणाकडे? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत ना. बरं. शिवसेनेचे जे बाकीचे विचार आहेत ते उद्धव ठाकरे राबवत आहेत. बरं बरं. बाळासाहेबांनी कधीही भारतीय जनता पक्षाला वरचढ होऊ दिले नव्हतं. होय. तुम्ही जर व्यंगचित्र आर के लक्ष्मणचं पाहिलं असेल, अगदी, की प्रमोद महाजनला उभं ठेवलंय,
स्टूल बसायला दिलाय आणि त्याच्यावर पण त्यांचे पाय आहेत. आणि कधीही कमळाबाई शिवाय बाळासाहेब बोलले नाहीत भारतीय जनता होय. पक्षाला. बाळासाहेबांचा तो निर्भीडपणाच त्यांचा होतच ना, म्हणजे त्यांना वरचढ होऊ द्यायचं नाही हे त्यांचं पहिल्यापासून धोरण होतं आणि त्यांना ते जाणवलं होतं. ते आज असते त्यांनी हीच भूमिका घेतली असती, अच्छा. त्यांनी भूमिका बदलली नसती. कारण विचाराची जडणघडण आहे ना ती त्या पद्धतीची होती. इथे कसं आहे, ब्राह्मण्य हो. आणि ब्राह्मणेतर हा जो वाद आहे ना महाराष्ट्रामध्ये तो खूप आधीपासून आहे. सर आता शेवटाकडे आपण वळूयात. बाळासाहेब असताना तुम्ही शिवसेना कशी होती हे सांगितलं, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना कशी होती हे सांगितलं. तर आता जी काही शिवसैनिक दुरावले गेलेले आहेत काही कारणास्तव, तर ते पुन्हा मूळ शिवसेनेत म्हणजे तुमच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? नाही, तसं बाळासाहेबांच्या वेळेला पण झालं होतं ना. छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले, राज ठाकरे गेले, त्यांच्याबरोबर अनेक जण गेले. तेव्हा बाळासाहेबांनी एक सांगितलं, या चिमण्यांनो परत फिरा रे, असं बाळासाहेबांनी पण आवाहन केलं होतं ना. म्हणजे उद्धव ठाकरेंनी पण पण आले नाहीत ना ती मंडळी. पण नवीन पिढी तयार झाली ना. आता ही जर मंडळी गेली नसती किंवा ह्यांना जाऊ दिलं नसतं, शिवसेनेकडे तेवढी ताकद होती, उद्धवकडे पण तेवढी ताकद होती की यांना जाऊ द्यायचं नाही. परंतु तो स्वभाव नडला आहे ना त्यांना, तो समंजसपणाचा स्वभाव आहे ना त्या उद्धव ठाकरेंचा. तिथे बाळासाहेब असते त्यांनी एकालाही जाऊ दिलं नसतं. बरोबर. एक दोघांना अडवलं असतं तर बाकी सगळे घरी येऊन बसले असते सगळे. तिथं कुठे उद्धव ठाकरे तिथेही उद्धव साहेब म्हणले, तो ज्यांना जायचं आहे ना मनापासून जायचं आणि जावं. कोणाला अडवलं नाही त्यांनी. फोन केले, बघा तुम्हाला जायचं असेल तर जा, पण जाऊ नका ही माझी विनंती आहे, की त्यांनी सांगितलेलं. नाही असं नाही, जाऊ दिलं त्यांना. आता त्यांना परत बोलायचा प्रश्न येतो कुठे? कारण ही पिढी दर पिढी नेतृत्व वाढत असतं ना. दुसरी पिढी आली ना तिथे, दुसरं नेतृत्व आलंच ना पुढे. बरोबर. हे नेतृत्व येणारच होतं ना. मग जुने सरकवल्याशिवाय नवी पिढी येणारच नाही ना. बाळासाहेबांच्या पिढीतले लोक राहिलेत किती येतात तिथे, ते सगळे नेते बाजूला झाले नाही एक. आता गजानन कीर्तीकर पण विरोधात गेलेत ना. होय. पण ते जे 12-13 नेते होते ते बाळासाहेबांचे नेते होते. उद्धवकडे वेगळे नेते आलेत. त्यामुळे पक्ष हा कधी मरत नाही. म्हणजे थोडक्यात बाळासाहेब जर असते आज तर महाराष्ट्राच्या राजकारणाची जी वाताहत झालेली आहे ती झाली नसती ना. कारण त्यांनी वेळेवर व्यसन घातलं असतं, व्यसन घालून जवळ ठेवलं असतं त्यांनी बरोबर. हे बाहेर जाऊच दिलं नसते त्यांनी. ह्यात उद्धव ठाकरेचा स्वभाव नडला आहे ना, मवाळपणा नडला. एक नगरसेवक फुटल्यानंतर आनंद दिघेंनी श्रीधर खोपकर केला होता. कोणाची हिंमत झाली ना ठाण्यामधून बाहेर पडायची, एकनाथ शिंदे बाहेर पडतो. आनंद दिघे असं तर काय केलं असं एकनाथ शिंदेचं? हे नाही ना. परिस्थितीनंतर कालानुरूप हे सगळं बदलत जातं. पूर्वी घरादारावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेची काम केलेले कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते. आज तो कट्टर शिवसैनिक दिसत नाही आज. नाही, कट्टर कुठल्या पक्षामध्ये मला सांगा? नाही, कुठल्याच नाही. म्हणजे माझा आज इतके वर्ष मी राजकारणात आहे, मी पाहतोय की पूर्वीच्या काळामध्ये गांधी टोपी हातात घेतल्यानंतर त्याला वंदन करून डोक्यावर घालणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. बरोबर. कपडे फाटलेले आहेत, पायात स्लीपरला पिन लावलेली आहे, गळ्यात शबनम बॅग घातलेली आहे, पण देशामध्ये समाजवादानं म्हणून फिरणारे साथी मी पाहिलेत. शिक्षित, उच्च शिक्षित, घरदार सोडून संघाच्या कार्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन फिरून प्रचार करणारे संघ स्वयंसेवक मी पाहिलेत. आणि बाळासाहेबांचा आदेश आला म्हणजे बेधडक कारवाई करायची असे शिवसेने मी पाहिलेत. आता असे कार्यकर्ते कोणत्या पक्षामध्ये आहेत? नक्कीच. शिवसेनेकडनं अपेक्षा काय करणार? भारतीय जनता पक्षामध्ये असे कार्यकर्ते आहेत का? नाही. जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत ते आज नाराज आहेत ना. बरोबर. की त्यांना ते दुखावलेले आहेत. बरं. तसं भारतीय जनता पक्षातले जे संस्कारित कार्यकर्ते तेही दुखावलेले आहेत. बरोबर. समाजवादी पक्षामध्ये तर काही रामच राहिलेलं नाहीये, कोणी राहिलेलंच नाही.
खरं कारण ती पिढी संपली तिथे. खरं काँग्रेसमध्ये पण काय अवस्था, युवक काँग्रेसची अवस्था काय, किंवा सर्वच पक्षांची एकंदरीत अवस्था सगळ्याच तशी झालेली पक्षांची आहे. आहे. बरोबर सर. भुरट्यांची चलती झालेली आहे. निष्ठावंत संपले, सगळीकडे भुरटे. ठीक आहे सर. कुठल्या पक्षात नाही असं नाही, सगळ्या पक्षामध्ये भुरटे जमा झालेले आहेत. सत्तेसाठी, पैशासाठी, पैशातून सत्ता, सत्यातून पैसा, हे सगळं करणारी मंडळी आज बसलेली आहेत सगळी. धन्यवाद सर. अगदी मनमोकळ्या आणि तुमच्या अनुभवाला साजेशा अशा तुम्ही सर्व आठवणी, किस्से, बाळासाहेबांचे विचार सरकारनामासोबत शेअर केले, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत सरांनी ज्या प्रकारे बाळासाहेबांच्या आठवणी शेअर केल्या आहेत त्या नक्कीच आपल्या सर्वांनाही आवडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.